एसके न्यूज महाराष्ट्र एक्सप्रेस या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे आपलं सगळ्यांचं। आता आपण सध्या जिल्हा परिषदचं बिगुल वाजलेलं आहे आणि जिल्हा परिषद सर्कल ताळहातगाव याच्यामध्ये आपण आलेलो आहोत। जिल्हा परिषद ताळहातगाव सर्कल हे सर्वसाधारण पुरुषासाठी आहे, तर गण हा ताळगाव आहे, तर दुसरा गण हा पंचायत समितीसाठी सोनकपिंपळगाव हा गण आहे। यामध्ये या ठिकाणी आज आपण कासारवाडी अर्थात नारायणगाव इथं आलेला आहे। नारायणगाव या ठिकाणी नागरिकांशी आपण संवाद साधणार आहोत, म्हणजे नागरिक म्हणजे मतदाता आहेत त्या मतदारांशी संवाद साधणार आहे आणि त्यांचं मतदान हे कोणाकडे राहणार आहे, महाविकास आघाडी, महायुती, अपक्ष, तिसरी आघाडी का अजून नोटा काय आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूया। चला तर जाऊया। काहून ना दादा मतदान करणार का नाही? का हो, कशामुळे? आमचा प्रश्न राहिला नाही नाही हरकत नाही, 100% लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये मतदान करणं न करणं अधिकार आहे। परंतु जर एखादा उमेदवार तुम्हाला परफेक्ट नाही वाटला तर तुम्ही नोटालाही मतदान करू शकता। मग म्हणूनच म्हणतो ना, तुम्ही मतदान करा। तुम्हाला जर एका प्रतिनिधी नसेल तुम्हाला व्यवस्थित वाटत तर तुम्ही नक्कीच नोटाला करा, लोकशाही आहे। नोटाला करू शकता? नोटाला करणार का? दादा हसलेत, त्याचा अर्थ समजून घ्या। दादा मतदान करणार, दादा नोटाला बी नाही करणार, दादा विचारपूर्वक मतदान करणार। हसलेत, धन्यवाद। सध्या जिल्हा परिषदचा बिगुल वाजलेला आहे। महायुती, महाविकास आघाडी, मागचा उमेदवार, मागच्या प्रतिनिधींनी केलेले काम असतील की तुम्हाला नवीन उमेदवार कोणी त्याचं काम आहे, तिसरी आघाडी आहे, अपक्ष आहे, तुम्ही तुमचं मतदान कोणाला करणार? भाजप। भाजपलाच का हो? काय म्हणजे मन चांगला आहे समोर, असं आहे का? कामाचा माणूस, असं आहे का? कामाचा माणूस आहे का? पण अतिवृष्टी अनुदान असन, ऐकून अतिवृष्टी असन, दुष्काळी असन, हे अनुदान भेटलं नाही, मग तरी पण तुम्ही भाजपलाच मतदान चालू आहे ना? चालू आहे का? बर 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 बर, त्याच्यासाठी तुम्ही भाजपला करणार। धन्यवाद दादा। मी भाजपलाच मतदान करणार। भाजपला कशामुळे? कारण ते कार्यसम्राट आमदार आहेत नारायण कुचे, यांचं कार्य आणि त्याच्या कार्यानुसार ठेवून आम्ही भाजपला मतदान करणार। नाही पण हे तर मतदान जिल्हा परिषद त्याच्यानुसार ठेवून खाल्लं, त्याच्यानुसारच खाल्लं काम चालणार आहेत ना। अच्छा अच्छा, खालील जे काम आहेत अच्छा ते भाजपच्या जमीन असून येतात त्याच्यावरच आधारित असतात। अच्छा अच्छा, म्हणजे आणि ते जिल्हा अध्यक्ष परत? हो, जिल्हा अध्यक्ष। अच्छा अच्छा, बरं मला एक सांगा, याच्यामध्ये आता समजा तुम्ही जुन्याला संधी देणार का भाजप सांगा त्याला संधी देणार का एखादा दुसरं? म्हणजे कारण सध्या काही ठिकाणी चर्चा मतदार तुमच्यासारखेच मतदाते आहेत, ते सांगतायत की स्थानिक पाहिजे, बाहेरचा नको, असं नको, तसं नको, तसं काही तुमचं आहे का? नाही, तसं काहीच नाही। पक्षाने जो उमेदवार दिला त्याला आम्ही मतदान करणार। हे दादा होते, ह्या दादांनी एक सांगितलं, मी भाजपचा एकनिष्ठ आहे आणि एकनिष्ठ जे भाजप उमेदवार ठरेल, जे उमेदवार देत त्या उमेदवाराला आम्ही एकनिष्ठतेने मतदान देणार। कार्यसम्राट आमदार असं त्यांनी नाव सांगितलं, कारण जिल्हा परिषद सध्या निवडणूक जरी असले तर त्याच्या मार्गदर्शनाखाली चालते, त्यांचे ते जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्ह्याच्या ग्रामीणचे अध्यक्ष असल्यामुळे सर्व काही त्यांनी विकासाला मतदान दिलं। धन्यवाद दादा। आम्ही भाजपलाच मतदान देणार। भाजपलाच का? कशामुळे भाजपला? कशामुळे भाजपला? भाजपला काम केले ना। काम केले का? ह्या भाऊचं म्हणणं तर भाजपनं काम केल्यामुळे भाजपलाच मतदान देणार। राम 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 राम। अरे तुम्ही बोला की, ते तर बोलते, तुम्ही बोला, काय सांगा, काय म्हणते, काय हवा काय म्हणते सध्या जिल्हा परिषदेची हवा? भाजप म्हणते सध्या। भाजप म्हणते का? फक्त भाजपच म्हणते का अजून दुसरं काही म्हणते? पण भाजप मध्ये ऐकून घ्या, ऐकून घ्या, जिल्हा भाजप म्हणते आमचं फक्त तुमचं मतदाराचा कौल जाणणं भाग आहे, किंवा तुम्ही मतदान कोणाला करणं हे जाणणं भाग आहे, कोणाला करा नाही करतो तुमचा अधिकार आहे। परंतु आमचं ही चौथा स्तंभ म्हणून आमचं हे काम आहे की दुष्काळी अनुदान असेल, त्याच्यानंतर कोविड काळात असेल तुम्हाला मदत झाली का, त्यावेळेस कुठे अडचणीत होते का, त्यानंतर अतिवृष्टी अनुदान असेल, त्या संदर्भात तुम्हाला काय वाटतंय, त्या संदर्भात तुमचं काय मत आहे? आमचं का, आमची सत्ता असल्यामुळे आम्ही समजा भाजपला मतदान करतो। असं आहे का? हे भाजपचे दिसतात आणि त्यांनी सांगितलं की आम्ही सत्ता असल्यामुळे एकंदरीत हसले ते मुरक्या, शेवटी भाजपचे तर ते भाजपचाच प्रोटोकॉल पाळणार। धन्यवाद। तुम्हाला काही येत नाही? अरे बाबांनी सांगितलेलं, मी बाहेर माणूस आहे, बाबाला सगळं ऐकू येतं, बाबा सगळं बोलते, पण बाबांनी फिरकी घेतली, बाबा 100% मतदान करा, काय हरकत? काय म्हणा, तुम्ही काय सांगता? आम्ही काय सांगणार आहे, आम्ही शिवसेनेलाच मतदान करणार। शिवसेनेला पण शिवसेनेत आता 2 गट झाले, एक शिंदे सेना झाली आणि एक उद्धव साहेब सेना झाली। नेमक्या कोणत्या सेनेला? उद्धव साहेबाच्या सेनेला मतदान करणार, म्हणजे महाविकास आघाडीला मतदान करणार।
महाविकास आघाडीलाच कोण मतदान करणार? महाविकास आघाडीला नाही, फक्त शिवसेनेचे उद्धव ठाकरेच आहे. कारण उद्धव ठाकरे साहेब हे महाविकास आघाडी पहिल्यापासून मतदान आपण काँग्रेस तेच करू. ऐकून काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्रजी पवार गट असेल आणि उद्धव साहेब हे एका गटात, म्हणून आपण महाविकास आघाडी म्हणतो. तर तुम्ही म्हणून म्हणजे शिवसेनेला मानता म्हणून शिवसेनेला करणार मतदान, म्हणजे महाविकास आघाडीला करणार? महाविकास आघाडीला नाही, फक्त शिवसेनेचं चिन्ह असलं शिवसेनेला मतदान करणार. अच्छा, मला एक सांगा, तुम्ही सध्याच्या भाजपचे काम जे चालू आहेत, भाजपच्या कामावर तुम्ही समाधानी आहेत का? पहिल्यापासून आपण भाजपलाच मतदान करायचं, पहिल्यापासून आता लोक त्यालाच केलं. अच्छा, नाही पण आता सध्या भाजपचे आणि भाजप शिवसेना हे वेगळा गट आहे, एक भाजप आणि तुम्ही जे म्हणतात ते शिवसेना ते एक वेगळा गट, मग कसं मतदान करणार? शिवसेनेला उद्धव ठाकरेच. चला जाऊ द्या, दादा आहे म्हणतात की पहिलं भाजपला केलं, त्यांचा थोडक्यात सांगायचा उद्देश एवढाच की पहिलं भाजप शिवसेना पहिली युती होती, 25-30 वर्षाची युती होती, काही कारणामुळे गटतट झाले, तुटले, हरकत नाही, पण आम्ही बाळासाहेबाला मानतो, बाळासाहेबाचे पाईक आहेत, त्यामुळे आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला मतदान करणार. धन्यवाद दादा. भाजपलाच मतदान करणार. कशामुळे भाजपला? मी भाजपचा बूथ प्रमुख आहे. बूथ प्रमुख आहे का? ठीक आहे, काय आली भावना. दादा तुम्ही काय सांगणार? मी काय सांगणार नाही, बोला, जे काय सांगायचं ते सांगा. शेतकऱ्याला मालाला भाव आहे का? मग बोला ना, आम्ही काय म्हणतो? नाही भाव झाला, भाव नाही, द्या 10,000 भाव. अच्छा, इकडे बोला, काय हरकत, तुम्ही सांगा तुमच्या भावना, आम्ही सरकारला पोहोचू. शेतकऱ्याच्या भावना ओळखून तुम्ही हे करा. हा, मतदान आम्ही करतो ना, तुम्हालाच करू मतदान, पण आम्हाला भाव द्या ना शेतकऱ्याच्या मालाला. अच्छा, आणि समजा भाव नाही आला तर? भाव नाही आला तर मग त्याला काय बदल घडेगा? ते काय होईल ते होईल. अच्छा, नाही मतदान तुम्ही करणार 100%. मतदान तर करावंच लागेल ना. आमचं क्षेत्राचे बोल मतदार बोल, आम्ही त्यामुळे आम्ही तुमच्या भावनाचा पूर्ण कदर करतो, जे असेल ते दाखवणार. आम्ही तुम्हाला काही अतिवृष्टी झाली, आम्हाला अनुदान नाही की काही नाही. अच्छा, मग त्या आधारात म्हणतो ना, सध्या जिल्हा परिषदचं बिगुल जे वाढलेलं असतं, त्याच्यामुळे तुमचं मतदान काय की मतदार राजकारण, तुमच्या भावना, तुमच्या भावना सरकार असं सगळ्यांना लोक मतदान करू, पण शेतकऱ्याच्या मालाला भाव द्या ना. अच्छा, एकंदरीत ते बोललेत मतदान करू आणि मतदान 100% करू, पण भाव द्या. म्हणजे थोडक्यात कसं आहे, पहिलं रिझल्ट दाखवा आणि त्याच्यानंतर आम्ही मतदान करू. धन्यवाद दादा. हे शेतकरी होते. राम 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 राम. का कोण नाही स्थानिक जसं ते बोलतायत, परंतु कसं की चुप्पी साधलेली, ते काही बोलत नाही, काय हरकत नाही, त्यांच्या भावनेचा आपण कदर करूया. धन्यवाद. अजून आपण गावात, मी स्वतः उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा, या सर्कलचा विभाग प्रमुख आहे. अच्छा, नाव श्याम राठोड. आणि पुढील पंचायत समिती लढवण्यासाठी मी इच्छुक आहे, म्हणून मी भेटीगाठी घ्यासाठी मतदारांना आशीर्वाद घेण्यासाठी इथपर्यंत आलो होतो. अच्छा, काय कसं आहे तुम्हाला कौल कसा वाटतं? समजा जनरली काय आहे कौल? मतदार राजा काय म्हणतात इथं? तुम्ही जेव्हा भेटता तुम्हाला काय म्हणतात सध्या? कौल हा महाविकास आघाडी, म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना सहानुभूती असल्यामुळे कौल हा आमच्या सोबत आहे आणि मतदार राजा सुद्धा आमच्या सोबत आहे. म्हणजे तुम्हाला तुमचे स्वतः हे येणार 100%? जिल्हा परिषद तुमची येणार असतो? जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे स्वतंत्र किंवा आघाडी जरी असलो तरी आम्ही भगवा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर फडकवू शकतो असा आमचा पूर्ण विश्वास आहे आणि मतदारांचा आम्हाला तेवढा पूर्ण पाठिंबा आहे. यांनी सांगितले हे स्वतः इच्छुक उमेदवार आहे, सेनेच्या वतीने यांची लढणार आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे मतदाराच्या गाठी भेटीसाठी ते इथं आलेले आहेत. पण त्यासोबत त्यांनी बोलता अधिकच एक सांगितलं की मी ज्यावेळेस मी माझ्या प्रभागात हिंडतो, मी माझ्या मतदारसंघामध्ये हिंडतो, मतदारसंघात हिंडत असताना मला मतदाराची संवाद साधल्याच्या नंतर मतदाराचा मला एक चांगला कोण मिळतो. त्यामुळे त्याच आधारावर येणारी आगामी काळातले जिल्हा परिषदवर भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही असं त्यांनी सांगितलं. धन्यवाद. म्हणजे थोडक्यात महाविकास आघाडीची सरकार जिल्हा परिषद येईल असं त्यांचं म्हणणं आहे. धन्यवाद. आमचं तर काय, आम्ही पहिले उद्धव बाळासाहेब ठाकरेचे माणसे, उद्धव बाळासाहेब ठाकरेचे माणसे. हो, थोडक्यात यायचं केले महाविकास आघाडीकडे. धन्यवाद दादा. तुम्ही मतदार दिसाय तरुण आहात, तुम्ही काय सांगाल दादा? काय सांगाल तुम्ही? काय सांगणार, मतदान येईन जाईन त्याचं काय, मतदान भाव पाहिजे. अच्छा, सरकारला एवढीच विनंती करतो. अच्छा, मग तुमचं मतदान नेमकं कोणाला? ऐकून घ्या, तुमचं मतदान जुन्या प्रतिनिधीला राहील, महायुतीला राहील का नवीन राहील का महाविकास आघाडीला राहील का तिसरी आघाडी राहील काय अपक्ष राहील का नोटाला राहील का नेमकं काय राहील? तुमचं मतदान नेमकं कोणाला राहील? कामाचा माणूस पाहिजे, विकास करणारा, त्याला आमचं मतदान राहील. अच्छा, कामाचा माणूस पाहिजे. बरं, मला एक सांगा, तुमच्या
जुन्या काळात म्हणजे जे मागचं असेल त्याच्या मागचं असेल त्याच्या मागचं असेल जिल्हा परिषद सदस्यांनी तुमच्या ह्या भागामध्ये किती कामं केली? कोणतेच काम दिसत नाही सध्या. कोणत्या माजी सदस्यांनी कोणीच कामं केली नाही. जिल्हा परिषद सदस्य कामं नाही. काम करणार व्यक्ती पाहिजे. अच्छा, थोडक्यात त्यांनी सांगितलं जिल्हा परिषद सदस्य काम झालेले माझी जे आहेत जे बी माझे आहेत मग ते मागे 5 वर्ष असेल 10 वर्ष असेल का 25 वर्ष असेल त्याच्याकडून जिल्हा परिषद या नारायणगाव कासारवाडी इथं काहीच काम झालेलं नाही. माणूस कामाचा पाहिजे त्या माणसाला मतदान करू असं एकंदरीत त्यांनी सांगितलेलं आहे. हुशार मतदार आहे. धन्यवाद. काय सांगाल तुम्ही? त्याचं होऊन जाईल अगोदर तुमचं होऊन जाऊ द्या. काय म्हणते आता हवा काय म्हणते? वारं कोणाचं आहे? कणीकडे काय कल सांगा? वाऱ्यात हवा का आता जे विकासाचा माणूस चांगला वाटेल त्यालाच मतदान करणार. मग वारं थांबलेलं काय सध्या? थांबलेलं म्हणजे जरा ठप्पच आहे. जरा कोणाला करावं काय करावं असं घोटाळे ते ना. घोटाळा ते अरे बापरे. मग घोटाळा कधी बाहेर काढायचा? घोटाळा आता का आता पाहणं लागेल काय कसं काय कल माणसाचा माणूस पाहूनच मतदान करायला लागेल. जे काम करणार त्याच माणसाला मतदान दिलं तरच फायदा आहे नाही तर काय फायदा आहे. मग त्याच्यासाठी तुम्ही महायुती महाविकास आघाडी तिसरी आघाडी पण त्याच्यातून माणूस आता आपल्याला कोणता चांगला वाटेल त्या माणसाला त्याचे उमेदवार राहील त्याला समजा मग काय कोणाला करायचं म्हणून. दादांनी एकच सांगितलं माणूस कामाचा पाहणार कामाच्याच माणसाला मतदान करणार. कोणत्याही पार्टीचा कोणाचा का असा ना माणूस कामाचा असला पाहिजे असं त्यांनी एकंदरीत सांगितलं. धन्यवाद दादा. काय सांगता तुम्ही? काय सांगते माणूस पाहूनच काम करणार. माणूस पाहूनच काम करणार. वरची पातळी चांगली भाजपची पण खालची पातळी नाही ना. गाव पातळी लेवलला नाही ना. आम्ही तेच म्हणतो ना तुम्हाला. तुमचं म्हणणं सांगा. बोल मतदारा बोल मतदार राजा बोल. आम्ही तेच सांगतो. त्यामुळे तुमचा कल किंवा तुमचं मतदान हे तुमचं भाजपला राहील किंवा महायुती राहील महाविकास आघाडी राहील अपक्ष राहील तिसरी आघाडी. तुम्ही बिनधास्त बोला काय बोलायचं तर. नाही माणूस पाहूनच काम होईल. पण वरची पातळी चांगली काही काही ठिकाणी पण खालच्या पातळी नीट नाहीत ना. आवड निवड करतात आजूबाजूचं पाहतात त्याच्यामुळे नाहीये भावना चालत नाही गावातल्या मागे चालण्याची. एकंदरीत त्यांनी सांगितलं कसं आहे की वरची पातळी चांगली आहे परंतु खालच्या पातळीत कसं आहे खालची पातळी धरून चलत नाही विचारत नाही किंमत देत नाही त्याच्यामुळे नाराजी आहे थोडीशी. पण तरी पाहू म्हणते मतदान करू म्हणते पण जरा माणूस पाहूनच करू. धन्यवाद. मित्र आहे तरुण मतदार आहे. तू काय सांगशील कोणाला मतदान करशील? तू आपल्याला मतदान कोणालाच नाही करायचं. पैसे करायचं कोणीच कोणाचा विकास करीत नसतं. कोणीच कोणाचा विकास करत नाही. मग स्वतःचा विकास स्वतः करण्यासाठी उभा राहतो की काय? स्वतः करायचं विकास असं एक नाही. परंतु समजा काय हा विकास स्वतःचा वैयक्तिक विकास भाग हा वेगळा झाला. गावाचा विकास असेल त्यासाठी गावाच्या विकासासाठी लोकशाही असते. लोकशाहीमध्ये मतदान असतं. मतदानामध्ये मतदान हे करावं लागतं. मग ते तुम्ही ते मतदान महाविकास आघाडी महायुती तिसरी आघाडी अपक्ष का अजून कोणाला करणार का? तुमचे जर कोणीच जर तुम्हाला योग्य ते नाही वाटलं तर नोटा दाबणार का? तुम्ही स्वतः निवडणूक लढणार त्या संदर्भात तुमचं काय मत आहे? आम्ही निवडणुका काही लढवणार नाही काय नाही करणार. आम्ही फक्त नोटा दाबणार. आम्ही कोणाला मतदान नाही करणार. कोणी गावाचा विकास केला नाही. आतलं जिल्हा परिषद असो कोणी असो काय असो पंचायत समिती असो गावात कोणी येत नाही. फक्त मतदानापुरती येते बाकी काही कोणी येत नाही गावात. नवतरुण मतदारांनी सांगितलेलं आहे की हा किती बारी मतदान करण्याची? हा माझी दुसरी बारी आहे. अच्छा. मागच्या वेळेस मतदान केलं पण तरुण बोलतोय की सारं गाव मामाचं नियक नाही कामाचं नुसतं कसं आहे जोपर्यंत गरज आहे गरज सर्व वैद्य मर अशी त्यांची भावना आहे. मित्रा तुझी भावना कळली. धन्यवाद. काही मतदार आहेत बसलेले आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहे. दादा राम राम. राम राम. काय म्हणते हवा? काय म्हणती हवा? इलेक्शनची हवा काय म्हणते? ती हवा नाही इलेक्शनची हवा कशी हवा? काय वारं कोणाच्या दिशेने वाहत कुणीकडे वाहत आहे? भाजप. असं आहे का? पण भाजपच्या वतीनं वाहत पण थोडासा दुष्काळ असन परत पावसाळी अनुदान असन अतिवृष्टी अनुदान असन ते आलं नाही. मग ते वाऱ्याला जरा रोखलं नाही का? पण त्यांनी बरेच काम केले. असं आहे का? काम भरपूर झालं त्याच्या काळात. असं आहे का? अच्छा. त्याच्यामुळं भाजप चांगलं आहे. भाऊनी सांगितलेलं आहे की वारं असं की भाजप चांगलं आहे कारण कामच चांगले झाले असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे त्यांचं मतदान हे तिकडच आहे. धन्यवाद दादा. भाजप ते शेतकऱ्याच्या पाठीमागे खंबीरपणा नाही की म्हणजे आम्ही शेतकऱ्याच्या पाठीमागे खंबीरपणा राहणार. खंबीरपणा राहणार. कोणते काम शेतकऱ्या करते ते. अच्छा. म्हणून त्याच्या पाठीमागे आहे. ते आपल्या पाठीमागे मग आपण त्याला कोण सोडायचं? मग त्याने दुष्काळी अनुदान दिलं नाही पावसाळी अनुदान दिलं नाही मग त्याचं काय? अरे सरकार तसंच म्हणतोय पण देतेच देतात का? मग असं आहे का? आणतेच
चाटी आणतात काम करतात चाटी आणतात पण काम करतात आपल्याला सांगत असं आहे का दादाने सांगितलं खरं ते सांगितलं स्पष्ट बोलले गावाचा माणूस आहे आपला माणूस आहे कामाचा माणूस आहे स्पष्ट बोललेलं आहे चाटी आणतात सगळेच आणतात पण काम करतात भाजप कशामुळं काम चांगले केले सभा मंडप द्याला आमदार साहेबांनी असं आहे का हो वा 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 भरपूर कामं केली भरपूर कामं झाली हो विकास झाला हो. पण ही निवडणूक आमदार साहेबाची नाही ना जिल्हा परिषद आम्ही जिल्हा परिषद बद्दल जिल्हा बोलतो त्याचं काय? परिषद डॉक्टर पिंगळे हा? पिंगळे असं आहे का हो कोण समजा आता मला डॉक्टर पिंगळे तर ओबीसी माणूस आहे डॉक्टर पिंगळे ओबीसी माणूस आहे सर्वसाधारण खुल्ला गट आहे जर समजा पक्षानं डॉक्टर पिंगळेला उमेदवारी नाही दिली आणि मग त्यावेळेस तुम्ही मतदान कोणाला करा किंवा मग अशा वेळेस डॉक्टर पिंगळे अपक्ष उभा राहिले तर मग तुम्ही भाजपला मतदान करणार का डॉक्टर पिंगळेला मतदान करणार? डॉक्टरला मतदान करणार म्हणजे तुम्ही डॉक्टर समर्थक दिसतात धन्यवाद भाऊ तुम्ही काय सांगणार आम्ही भाजपला मतदान करणार भाजपला मतदान करणार भाजपला कशामुळे मतदान करणार विकास केला रोड केलेले म्हणून तुम्ही भाजपला मतदान करणार विकासाचं भरपूर काम झाले असं आहे मग पण दुष्काळी अनुदान नाही भेटलेलं लोकांचे तर थोडे शेतकऱ्याचे हाल झाले टायमाला भेटत असत टायमाला भेटत असतं का तुम्ही भाजप समर्थक दिसताय धन्यवाद त्यांनी त्याची भावना मांडली आपण बाकी अजून सध्या जिल्हा परिषद सर्कल हे खुल्यासाठी ओळ झालेले आहे तर तुमचं मतदान हे तुमचं मतदान हे महायुतीला करणार महाविकास आघाडीला करणार का जुन्या सदस्याला करणार का मागचे जे जुने काही अजूनही त्यातले बी इच्छुक आहेत त्यांना करणार का तिसरी आघाडीला करणार का अपक्षाला करणार का अजून काय तुमचं मत काय किंवा तुमचं मतदान कोणाला राहणार आमचं मतदान विकासालाच राहणार असं आहे जो कोणी आमचा विकास करील अच्छा आणि जो आमच्या कामामध्ये मदत करील अशा व्यक्तीलाच आम्ही मतदान करणार बरं मला एक सांगा तुमच्या जिल्हा परिषदच्या तुमच्या सदस्य मागचे जे बी माझी असतील तर रनिंग असून त्याच्यापेक्षा मागच्या जे काय असतील समजा 5-25 वर्षामध्ये तर अशा जिल्हा परिषद अंतर्गत तुमच्या गावामध्ये किती कामं झाली मागच्या म्हणजे आमच्या डॉक्टर साहेबांनी आम्हाला पांदन रस्त्या मार्फत आमच्या शेताकडे जाणारा रस्ता तो त्यांच्या मार्फत त्यांनी आम्हाला खडीकरण आणि सर्व असं मुरमाचा रस्ता आणि मजबूतीकरण केलं त्यांच्या जिल्हा परिषद मार्फत त्यांनी रस्ता करून दिलेला आहे अच्छा त्यामुळे आम्हाला त्यांचाच विचार करावा लागेल असं आहे का हो अच्छा म्हणजे आणि पण मला एक सांगा तुम्ही आता डॉक्टर बोलताना एक सांगितलं की आम्ही तुम्हाला पक्ष विचारल्यानंतर तुम्ही डॉक्टरचं नाव घेता आता बाकी बी इतर काही डॉक्टर आहेत तर मग नेमके डॉक्टर कोणते तुम्ही त्याचं स्पष्ट नाव सांगाल का डॉक्टर म्हणजे पिंगळे साहेब असं आहे का पिंगळे साहेबाला अच्छा मला एक सांगा तुम्ही हे करण्यासाठी डॉक्टर पिंगळे तर हे ओबीसी आहेत ताळ हदगाव सर्कल सर्वसाधारण म्हणजे खुल्या गटासाठी ओबीसीचा आणि खुल्या गटाचा काही संबंध नाही विकासाचा संबंध आहे अच्छा म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की थोडक्यात की आम्ही माणूस पाहून मतदान विकासाच्या काम करणाऱ्या माणसाला मतदान देत काम करणाऱ्या माणसाला धन्यवाद दादा काय हरकत नाही करा आता आपण नारायणगाव मध्ये ताईंकडे आलेलो आहे आणि ताईची मतदानाबद्दल काय भावना आहे ताई यंदा जिल्हा परिषदची हवा कोणाच्या बाजूने किंवा मग तुम्ही मतदान कोणाला काऊन हो ताई जरा कसं आहे ताई हसत्या खेळता अनुभवी आहे पण ताईने थोडीशी चिप्पी साधलेली पण ताई मतदान करणार धन्यवाद ताई काय हरकत नाही दिदे मला एक सांग तू आज 9 मतदार आहे सध्या जिल्हा परिषदच्या खुलागड झालेला तुझं मतदान हे कोणाला राहणार आहे महायुती महाविकास आघाडी तिसरी आघाडी अपक्ष तुझं मतदान तू नेमकं कोणाला करणार आहेस डॉक्टर पिंगळे साहेब डॉक्टर पिंगळे साहेबाला पण डॉक्टर पिंगळे साहेब तर ते मागच्या वेळेस होते ह्या वर्षी डॉक्टर पिंगळे साहेब म्हणजे त्यांना तिकीट भेटत कन्फर्म झालंय का हो असं आहे का बरं मला एक सांग तू हे झाले डॉक्टर पिंगळे साहेब हे ओबीसी मधून आहेत हा गट सर्वसाधारण म्हणजे खुल्यासाठी आहे मग तरी डॉक्टर पिंगळेलाच मतदान करणार का ताई तू हो धन्यवाद हे 9 मतदार दिदी होती तिनं सांगितलं की डॉक्टर पिंगळेला मतदान करणार धन्यवाद आम्हाला रोड द्यायला करून कोणी रोड केला पिंगळे डॉक्टर असं आहे का मग यंदा हवा कोणाची पिंगळे डॉक्टर असं आहे का एकंदरीत यांचा कल हा माजी सदस्याकडे दिसतोय धन्यवाद अक्का काय हरकत विकास आघाडीला करणार तिसऱ्या आघाडीला करणार का अपक्षाला करणार का जुन्याला संधी देणार का जेव्हा जुन्यापैकी माझ्यांना सदस्य देणार का
या भागामध्ये काही भागामध्ये चर्चा अशी बी चालू आहे की आपल्याच भागातला उमेदवार पाहिजे, दुसरा नको. तुम्ही काय सांगाल? आमचं मत महायुती. महायुतीलाच का? महायुतीमध्ये तर हे झालेलं आहे काय, दुष्काळ अनुदान नाही भेटलं, परत त्यानंतर अतिवृष्टी अनुदान नाही भेटलं, तरी तुम्ही महायुतीलाच करणार? सगळं भेटलं सर, सगळं भेटलं. भेटलं तुम्हाला? हा. कधी भेटलं? सगळं भेटलं. आता बाकी आता पडते ना पैसे. असं आहे का? हा. सब्र का फल मीठा आहे. चला असू द्या, काय हरकत नाही. तरुण मतदार सांगितलेलं आहे की भेटलं, सगळं भेटलं, पण त्याच्या बोलीचालीवरून ते माहिती 100% माहितीचीच माणसं दिसत आणि माहितीच्या बाजून त्यांचा कली. धन्यवाद. तुम्ही काय सांगाल भाऊ? आम्ही काय सांगाल, ते जे अनुदान आहे ते भेटणं चालू आहे किंवा हे 4-8 दिवसात भेटणार आहे. महायुतीनं अनुदान शेतकऱ्याला बरंच. तुमचं मतदान कोणाला राहणार? महायुती, महाविकास आघाडी, तिसरी आघाडी, अपक्ष? महायुतीला. धन्यवाद. तुम्ही कुणाचे तुम्ही?